नेहमीच सामाजिक कार्यातून शिर्डीसह पंचक्रोशीतील तरुणांना प्रेरणा देणारे शिर्डीकरांचे रवितात्या गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या जगदंब प्रतिष्ठानची युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची आरती पार पडली आहे। यावेळी कैलास बापू कोते, मनसे नगरसेवक दत्ता कोते, गणपतअण्णा गोंदकर, मुख्याधिकारी सतीश दिघे आदींसह मान्यवर उपस्थित होते। सालाबादप्रमाणे जगदंब प्रतिष्ठानने याही वर्षी शिर्डीतील 2 अनाथालयातील विद्यार्थ्यांना सन्मानित करून मुलांना व गणेश भक्तांना मिष्टान्न भोजनाच्या महाप्रसादाचा अन्नदानाचा कार्यक्रम पार पडलाय। या सामाजिक उपक्रमासाठी जगदंब प्रतिष्ठानचे मार्गदर्शक रवींद्र गोंदकर, संदीप गोंदकर, आदित्य गोंदकर, निखिल कोते, सनी गोंदकर, साहिल सूर्यवंशी, अकबर शहा, युसुफ पठाण, अशफाक शेख, अब्दुल शेख, सोनू सोनोने आदींसह सदस्यांनी परिश्रम घेतले। माझे मित्र माननीय रवितात्या यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंबा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित असलेल्या आजच्या या भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय बापू, दत्तू, माननीय गणपतअण्णा, माननीय दिघे साहेब, जगदंबा प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय माझे युवक मित्रांनो, आलेल्या आमच्या माता भगिनी, आपण खरं तर या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सर्वजण या जगदंबा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलात। आपल्या सगळ्यांचे सर्वप्रथम स्वागत करतो आणि सर्व नागरिकांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने गणेश चतुर्थीच्या गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। थांबतो। धन्यवाद। सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि जगदंबा प्रतिष्ठान या राजाचे जे गणपती बाप्पाचे जे आगमन झालेले आहे त्यांनी खूप असे उपक्रम राबवलेले आहेत। त्यांनी जे अन्नदानाचे आणि गरिबांना जे वह्या पुस्तक वाटप करणं हा खूप चांगला जो उपक्रम आहे, त्यामुळे खूप आनंद आणि त्यांनी खूप इतर अजून उपक्रम राबवण्याचे त्यांचा प्रयत्न आहे, ते राबवत आहेत। त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो। रवी दादांचं एकदम अतिशय कौतुकास्पद काम आहे आणि त्यांनी सर्व जे एरियातले आणि गणेश भक्तांचं त्यांनी खूप मन जिंकून घेतलेलं आहे आणि त्यांच्या परीने जे सर्व गोष्टी अवगत होतात त्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जगदंब प्रतिष्ठानने सत्यनारायण महापूजा व भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवला होता। तसेच सुजाता विखे पाटील यांच्या हाताने आरतीची पण नियोजन केलेले होते। दादाने येऊन गेले, आरती वगैरे केली, त्यानंतर भंडाऱ्याचा थोड्या वेळ थांबले आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे। दादांनी वेळात वेळ काढून आमच्या मंडळाला भेट दिली, त्याबद्दल त्यांचे मंडळातर्फे खूप धन्यवाद। तसेच अनाथ मुलांना पण त्यांचं प्रोत्साहन असतं की ते मुलं बोलावा, त्यांना जेवू घालावा, त्यांना सपोर्ट करा, हे पण दादांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी असतं। त्याच्यात आमचे मार्गदर्शक रवितात्या गोंदकर हे आम्हाला दरवेळेस सांगत असतात की मंडळाचं चांगलं काम करत जा आणि कुठल्याही वेगळ्या वळणाला जाऊ नका आणि चांगले कार्यक्रम करत जा। ओम साईराम। जगदंब प्रतिष्ठान कायम समाजसेवेत पुढे राहील, अग्रेसर राहील, गोरगरिबांची सेवा होईल। जगदंब प्रतिष्ठानच्या हातातून साई आश्रया व साई सावली या दोन्ही अनाथ आश्रमाची मुलं आज आम्ही जेवायला बोलवलेले, इथं सगळं व्यवस्थित चालू आहे। दरवर्षी बोलवतो आम्ही आणि सुजयदादांनी पण उपस्थिती ठेवली आणि सगळ्या मित्रपरिवाराने पण खूप हातभार लावला। 10 दिवस खूप याच्यातून अडचणीतून आम्ही सगळं उभं केलं, सगळं व्यवस्थित झालं। त्यावेळेस साईबाबांच्या मी प्रार्थना करतो आणि बाकी सगळ्यांचे आभार मानतो। रवी तात्याचं मार्गदर्शन आहे, तसंच आमचे संदीप गोंदकर यांचंही मार्गदर्शन आहे, तर सगळ्याच परिवाराचंच मार्गदर्शन म्हणावं असं मला वाटतं। त्यांनी लोकमान्य टिळकांनी जे आपल्याला शिकवण दिलेली पुढे जाण्याची युवा पिढीला सगळ्यांना, ते जर आपण अवगत करून जर गणपती उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न केला तर कार्यक्रम याच्याही पेक्षा उत्तम होईल असं मी सगळ्यांना सांगू इच्छितो इथं।
जगदंबा प्रतिष्ठान यांनी आमच्या मुलांची नेण्याची व्यवस्था केलेली आहे आणि स्वादिष्ट भोजन त्यांना दिलेलं आहे। सालाबादाप्रमाणे याही वर्षी त्यांनी आमचा छानपैकी सत्कार केलेला आहे आणि आम्हाला जे स्वादिष्ट भोजन दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांची अत्यंत आभारी आहे। आणि जे काही मान्य श्री सुजयदादा विखे आहे त्यांनी पण आमचा खूप छानपैकी म्हणजे सत्कार स्वीकारलेला आहे, त्याच्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे। आणि प्रतिष्ठाननी जगदंबा प्रतिष्ठाननी सालाबाद प्रमाणे याही वर्षी मुलांचा खूप छानपैकी सत्कार करून त्यांना जे स्वादिष्ट भोजन दिलं, स्वादिष्ट अन्न दिलं त्याच्याबद्दल आभारी तर आहेच, परंतु साईबाबा करो आणि इथून पुढेही त्यांना सर्वांची सेवा करण्याची संधी देव। छानपैकी आनंद झाला आणि मुलांना एक वेगळा उत्साह निर्माण झाला आणि आपणही काहीतरी व्हायला पाहिजे, काहीतरी बनायला पाहिजे अशी त्यांची ऊर्जा निर्माण झालेली आहे। आणि खरंच जेव्हा ते फटाके वाजत होते, की फटाक्यांची आतषबाजी होत होती, तेव्हा मुलं खूप काही असे आशेने वरती बघत होते की आपणही असं काहीतरी मोठं अधिकारी पदाधिकारी असं काहीतरी छान बनलं पाहिजे आणि नक्कीच साईबाबा त्यांना यश देतील। वेगळं समाधान आहे ते, खरं तर शब्दात सांगण्यासारखं नाहीये, पण तरीही एक आपलं वाटलं, घरचं वाटलं आणि आपलं मोठं माणूस घरातलं एक फॅमिली मेंबर आहे की त्यांनी आपल्याला काळजीने विचारलंय की तुम्हाला कशाची कमी आहे, काय गरज आहे किंवा काय करताय, कसं चाललंय। खूप थँक्यू। खऱ्या अर्थानं भारतामध्ये तरुण घडला पाहिजे आणि जर तरुणाई घडली तर भारत देश घडेल ही संकल्पना मुळात आम्ही मनात घेऊन जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीनं सालाबादाप्रमाणे दरवर्षी गणेशोत्सव साजरा करत असतो। तो साजरा करीत असताना गणपती बाप्पा डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन नाचलं पाहिजे ही भूमिका आमची स्पष्ट आहे। त्यामुळे इथल्या गोरगरीब जनतेला तळागाळापर्यंत अन्न पाणी कसं पोचलं जाईल, ज्या लोकांकडे पीडित शोषित लोकांकडे ज्यांचं कधी लक्ष गेलं नाही अशा लोकांकडे आजचा तरुण कसा जाईल, त्यांची कशी मदत करेल आणि अन्नधान्यांनी संपन्न असणाऱ्या लोकांना तर मिष्टान्न मिळतच, पण जे मतिमंद आहेत, गरीब आहे, हँडिकॅप आहे, ज्यांना कोणीच नाही, समाजातला खालचा स्तरापर्यंत जाऊन तरुणांनी त्यांना मिष्टान्नाचं जेवण घालणं म्हणजे आजच्या तरुणाईला एक वेगळी हाक। नशापाणी करण्यापेक्षा तरुणांनी समाजकारणाकडे बघत असताना समाज घडवण्यासाठी काम करावं, हे जगदंबा प्रतिष्ठानच्या निमित्तानं आम्ही हे काम करत असतो सालाबादाप्रमाणे। खऱ्या अर्थानं डॉक्टर सुजय विखेंना खूप मोठी लोक भेटतात, राजकीय सामाजिक क्षेत्रातले, पण जे छोटे मुलं आहेत, जे लहान मुलं आहेत, ज्यांना कोणीच नाही, मतिमंद आहेत, अपंग आहेत, अंध आहेत, अशा लोकांना, अशा लहान मुलांना सुजय विखेंबरोबर फोटो काढायला मिळालं, जसं म्हणजे आपण जर अमिताभ बच्चन बरोबर किंवा सचिन तेंडुलकर बरोबर फोटो काढला तर आपल्याला त्या सेलिब्रिटी वाटतात, तसाच एक त्या लहान मुलांना आजचा अनुभव असेल। खुशखबर गणेशोत्सवानिमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस, तेही भव्य ऑफरसह। आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट EMI आणि कॅशबॅक ऑफर, तसेच मोबाईलसाठी भव्य एक्सचेंज ऑफर, सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू। त्यामुळे त्वरा करा, आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी। आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा। नमस्कार। गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट EMI व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे। तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल अँड सन्स शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप शुभेच्छा। धन्यवाद। खासदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल। शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल,
992121 9561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 6585.